रहमतपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोगस मतदार नोंदणी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कराडमध्ये गांधीगिरी. रहमतपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मतदार यादीतील गंभीर त्रुटी आणि मोठ्या प्रमाणावर झालेल्या बोगस नोंदणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. 1000हून अधिक बोगस मतदारांची नोंद झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी सोमवारी सकाळी 11:30 वाजता कराड तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर केले. या निवेदनादरम्यान सुनील माने यांनी व त्यांच्या सोबत आलेल्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार महेश उबारे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देत गांधीगिरी करत निषेध व्यक्त केला. प्रशासनाने चुकीची आणि पक्षपाती भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला. माने यांनी सांगितले की रहमतपूर नगरपालिका क्षेत्रात मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाले आहेत. एकाच व्यक्तीचे नाव 2 ठिकाणी असल्याचे तसेच अनेक मृत व्यक्तींची नावे अजूनही याद्यांमध्ये कायम असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या त्रुटीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असून निवडणूक प्रक्रियेवर परिणाम करणारे हे प्रकार गंभीर आहेत असे त्यांनी नमूद केले. बोगस मतदारांची नावे तात्काळ वगळून मतदार यादी शुद्ध करण्याची मागणी करण्यात आली. तसेच संबंधित ब्लॉक लेव्हल ऑफिसर यांच्यावरही चौकशी करून कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली. या प्रकरणी न्यायिक आणि प्रशासकीय पातळीवर लढा सुरू ठेवणार असल्याचे माने यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की मतदार यादीतील गोंधळ आणि बोगस नोंदणी यामुळे लोकशाही प्रक्रियेवर परिणाम होत आहे. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने शांततेत पण ठामपणे या अन्यायाविरुद्ध लढा देऊ. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित. प्रारूप यादी दिलेली आहे. त्या प्रारूप यादीमध्ये काही त्रुटी होत्या. त्या संदर्भामध्ये गावातील काही लोक 15 तारखेला त्या यादीच्या आक्षेप घेण्यासाठी म्हणजे नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये आम्ही गेलो होतो. त्याला आक्षेप घेतले आम्ही आणि आक्षेप घेतल्यानंतर त्या ठिकाणी जबाबदार अधिकारी कोण नव्हतं. ते जबाबदार अधिकारी नसल्यामुळे आम्ही थोडंसं बसलो म्हणलो की जबाबदार अधिकारी बोलून घ्या. आणि 15 तारखेला आमचे आक्षेप घेतले. ते जबाबदार अधिकारी आले नाहीत. आम्ही अर्धा तास बसलो, परत निघून आलो आणि त्या ठिकाणी आम्ही पत्र दिलं. त्यानंतर 22 तारखेला लक्ष्मीपूजन आहे, सुट्टी आहे दीपावलीची. कराड तहसीलदारांनी मेल केला एक की जी माणसं हरकत घ्यायला आली त्यांनी शासकीय कामात व्यत्यय आणला. 21ला मेल केला, 22ला हे आलं आणि ह्यांच्या फौजदार दाखल करा. रात्री 10 वाजता फौजदार दाखल केली आणि आम्हाला नोटीस काढली PSIने. आमच्या जे लोकांच्या दाखल केले ते 6-7 लोकांच्या दाखल केलं आणि त्याला त्या दिवशीच हजर व्हायला सांगितलं. म्हणजे प्रशासनाबद्दल अभिनंदन केलं पाहिजे. एवढं सक्षम प्रशासन असताना म्हणजे दीपावलीची सुट्टी सोडून तुम्ही त्या ठिकाणी एवढं चांगलं काम करताय. ही निवडणुकीचा सारखा संविधान अधिकार आहे, जो अधिकार त्या लोकशाही दिलाय, तेव्हा हरकत घेणाऱ्या माणसाला तो जर तुम्ही त्या ठिकाणी फौजदार दाखल करायचं असेल तर ही नक्की आणीबाणी आहे का काय, आमचा प्रश्न आहे. आणि त्या ठिकाणी महापूर झाला आणि अनेक गोष्टी होत्या. तहसीलदार ऑफिस किंवा प्रांत ऑफिस किंवा प्रशासकीय अधिकारी पोहोचत नाही. परंतु सुट्टी दिवशी एका साध्या ऑब्जेक्शनच्या केसमध्ये तुम्ही फौजदार दाखल करायला लावताय. नक्की प्रशासनाची भूमिका काय, त्यासाठी आम्ही अभिनंदन करायला आमचं पत्र आहे, आमचं म्हणणं आहे. बिचुकले येथे बिबट्याचा वावर. पंचक्रोशीमध्ये भीतीचे वातावरण. वनविभाग घटनास्थळी दाखल. बिचुकले तालुका कोरेगाव येथील मच्छिंद्र पवार यांच्या घराच्या अंगणाच्या बाजूला ऊसाच्या शेतात 6:30 वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या मुलाला व सुनेला बिबट्या असल्याचे आढळले. बिबट्या दिसल्यामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. बिचुकले येथील ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी 6:30 वाजण्याच्या दरम्यान गावातील मच्छिंद्र पवार व गावातीलच पाण्याच्या टाकीजवळ 50 ते 60 ग्रामस्थांना बिबट्या असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी आरडाओरडा केल्याने ग्रामस्थ गोळा झाले. लोकांची चाहूल लागताच बिबट्या ऊसाच्या शेतात रानात शिरला. ग्रामस्थांनी पाठलाग केल्यानंतर तळीये गावच्या शिवाराच्या दिशेने गेला. सदर माहिती वनविभागाला कळताच कोरेगावचे वनक्षेत्रपाल CS जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुरेखा जगदाळे, वनरक्षक सुभाष बडदे, विजय नरळे, रानबा भिक्कड, चंद्रिका लोहार, दीपाली परदेशी व कर्मचारी यांनी बिचुकले येथे जाऊन बिबट्याच्या ठाश्यांची पाहणी केली व
व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला. बिचुकले गावात गेल्या 4 दिवसांपासून 2 बिबट्यांचा वावर असल्याची माहिती लोकांनी दिली. तरी वन विभागाने लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी बिचुकले ग्रामस्थांनी केली आहे. प्रथम दर्शनी सदर ठसे बिबट या वन्य प्राण्याचे असल्याचे दिसून येत आहे. रात्री वन विभागाच्या वतीने रात्रगस्त घातली जात आहे. लोकांनी शिवारात एकटे फिरू नये तसेच बिबट्या आढळल्यास वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन वनपाल सुरेखा जगदाळे यांनी केले आहे. भाजपकडून सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत विचारपूर्वक निर्णय घेतला जाणार, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले. साताऱ्यात पत्रकारांशी साधला संवाद. सातारा नगरपालिकेची निवडणूक होत असताना भारतीय जनता पक्षाकडून निर्णय घेताना सर्व वरिष्ठ नेत्यांचा सल्ला घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांना विचारात घेऊनच पक्षाची भूमिका ठरवली जाईल अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. सोमवारी दुपारी 3 वाजता सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मी मागं पण सांगितले की शेवटी इलेक्शनच्या बाबतीमध्ये जे काय असेल ते पक्ष वगैरे सगळे बसून आम्ही एकत्र जे असेल ते अगदी मुख्यमंत्री वगैरे जिल्हा अध्यक्ष आहेत, अतुल बाबा आहेत, सगळे. कारण शेवटी हा जिल्ह्याचा आहे. आता मी आमदार आहे, मंत्री झालो, खासदार साहेब आहेत, सगळे बसून आम्ही पार्टी म्हणून जे निर्णय काय होईल, कसं लढायचं, काय लढायचं, त्याला अजून अवकाश आहे आणि योग्य वेळेला योग्य निर्णय होईल. नगरविकासाकडून नव्यानं संधी देणार का परत आहे तसंच होणार काय? नाही, संधीचा विषय अजून नाहीच जगात, अजून इलेक्शनच्या तारखाच जाहीर होत नाहीये. आता इच्छुक तर अनेक लोक आहेत, सगळं आपण जे काही ऐकतो वाचतोय त्याच्यातनं शेवटी शहरासाठी काम करणारा आणि म्हणजे नगरसेवक म्हणून असू दे किंवा नगराध्यक्ष म्हणून, म्हणजे माझी भूमिका हेच आहे की त्यांनी तो पद पाहिजे म्हणून होण्यात अर्थ नाही. तुम्ही त्या पदाला जो आहे तो न्याय दिला पाहिजे. चांगल्या पद्धतीनं पुढचे 5 वर्ष निवडून आल्यानंतर त्यांनी काम करावं. राज्य सरकारकडनं निधी आणून देण्यासाठी आम्ही प्रयत्न नेहमी करत असतोय, करू, पुढे सुद्धा करू. आपलं सरकार आहे म्हटल्यावर जास्त निधी आणू. पण ते करत असताना शहरातलं नियोजन जे आहे ते नीटनेटकं झालं पाहिजे. उगाच कुठंतरी पैसे टाक, उगाच कुठंतरी काय कर, उगाच माझ्या वॉर्डातलं गटरच करा, हेच करा. हे गटरची कामं कशासाठी असतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही काहीतरी शहराच्या दृष्टीने केलं पाहिजे. नुसतं माझा वॉर्ड, माझीच गल्ली, माझं ते असं बघणारी लोक नगरपालिकेत नसावी असं माझं मत आहे. ज्यांना सगळ्या शहराचं हे करायचंय, शहराला मी परवा पण बोललो की ही संधी आपल्याला आली आहे आणि आपल्याला फार चांगलं काम करण्याचं आज सरकार आपलं आहे. आज देवेंद्र फडणवीसांसारखा मुख्यमंत्री जे आपल्याला भरभरून आपल्याला देतील. शिंदे साहेब आहेत, शिंदे साहेबांकडे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे, ते या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. अजितदादा परत ते पालकमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय, त्यांचं सातारवर पहिल्यापासून लक्ष आहे, प्रेम आहे. आता एवढी सगळी आहे, तेव्हा आता आपण घेण्याची मानसिकता आपण नीट ठेवली पाहिजे. उगाच काहीतरी कुठंतरी म्हणजे वर्षभरापूर्वी झालेलं गटर परत पाडा, त्याला मग पाईप घाला, ती पाईप छोटी पडली मग मोठी पाईप घाला. मग आता ते असले प्रकार हे नगरपालिकेतले थांबले पाहिजे. बिलं काढण्यासाठी नगरसेवक नसावं असं माझं स्पष्ट मत आहे. काम करा शहराचं हे, आणि साताराच राहू दे. काय सातारचं सिंगापूर करायची गरज नाही, काय नाही. आपला सातारा आहे, सातारा पण चांगला सातारा करूया एवढंच माझं म्हणणं. फलटणमध्ये डॉक्टर युवतीच्या आत्महत्येप्रकरणी डॉक्टर असोसिएशनकडून निषेध, प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांना निवेदन सादर. फलटण शहरात घडलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या धक्कादायक घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत फलटण तालुका डॉक्टर असोसिएशनतर्फे सोमवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की संबंधित डॉक्टर युवतीवर मानसिक दबाव टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून तिच्या आत्महत्येमागील कारणांचा तपास निष्पक्षपणे होणे अत्यावश्यक आहे. डॉक्टर हा समाजातील एक संवेदनशील घटक असून अशा प्रकारच्या घटना वैद्यकीय क्षेत्रातील कार्यरत डॉक्टरांमध्ये असुरक्षिततेची
भावना निर्माण करतात असेही निवेदनात नमूद करण्यात आले. या प्रसंगी डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यांनी सांगितले की वैद्यकीय क्षेत्रात सतत वाढत चाललेला ताण, रुग्ण व नातेवाईकांचा दबाव तसेच सामाजिक माध्यमांवरील नकारात्मक प्रचार या कारणांनी डॉक्टरवर मानसिक भार वाढत आहे. प्रशासनाने अशा घटनांवर गांभीर्याने लक्ष देऊन डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात. प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांनी डॉक्टर असोसिएशनचे निवेदन स्वीकारले असून या प्रकरणाचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल व सखोल चौकशीचे आश्वासन दिले आहे.